नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। क्रेडिट कार्ड्स आजकाल आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचा भाग बनले आहे। पण तुम्हाला माहित आहे का, क्रेडिट कार्डद्वारे पैसे आपल्या बँक खात्यात हस्तांतरित कसे करायचे? तर क्रेडिट कार्ड प्रदाते कॅश ॲडव्हान्स सुविधा देतात, ज्यामुळे व्यक्ती क्रेडिट कार्ड खात्यातून पैसे काढून ते पैसे आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकतात। हे लोन घेण्यासारखं आहे, जिथे कार्ड देणारा व्यक्ती काढलेल्या किंवा ट्रान्सफर केलेल्या पैशांवर व्याज ठेवतो। व्याज दर तुम्ही कॅश ॲडव्हान्सची परतफेड किती वेळात करता त्यावर अवलंबून असतो। सर्व क्रेडिट कार्ड प्रदाते क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देत नाहीत। हे करण्यापूर्वी तुम्हाला हे पाहणे आवश्यक आहे की कार्ड देणारा प्रदाता ही सुविधा देतो का, आणि अशी सुविधा उपलब्ध असल्यास खालील स्टेप्स तुम्हाला मदत करू शकतात। जर तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता, तर हे ट्रान्झॅक्शन करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तुमच्या बँकेच्या मोबाईल ॲपचा वापर। त्यासाठी सर्वात प्रथम ॲपमध्ये लॉग इन करा आणि ॲड मनी किंवा ट्रान्सफर फंड्स हा पर्याय शोधा। लॉग इन केल्यानंतर फ्रॉम क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडा आणि ट्रान्सफर करायची रक्कम टाका। त्यानंतर ट्रान्झॅक्शन तपशील तपासा आणि ट्रान्सफर कन्फर्म करा, आणि ट्रान्झॅक्शन केल्यानंतर पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील। एक दुसरा मार्ग म्हणजे बँकेत जाऊन पैसे ट्रान्सफर करणे। त्यासाठी तुमच्या क्रेडिट कार्ड प्रदात्याच्या बँकेत जा, फंड ट्रान्सफर फॉर्म भरून सबमिट करा। तुम्हाला महत्त्वाची माहिती देणं आवश्यक आहे, जसं की क्रेडिट कार्ड नंबर, कार्डची एक्सपायरी तारीख, बँकेचं नाव, शाखेचं नाव आणि खात्याचा नंबर। यानंतर बँक तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करेल। याशिवाय तुम्ही जवळच्या एटीएम मध्ये जाऊन देखील क्रेडिट कार्डचे पैसे आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता। त्यासाठी तुमचं कार्ड एटीएम मशीन मध्ये टाका। नंतर एटीएम स्क्रीनवर कॅश ॲडव्हान्स पर्याय निवडा आणि तुमच्या क्रेडिट कार्डला जोडलेले बँक खाते निवडा। ट्रान्सफर करायची रक्कम टाका आणि ट्रान्झॅक्शन पूर्ण करा। तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डला जोडल्या नसलेल्या बँक खात्यातही पैसे ट्रान्सफर करू शकता। त्यासाठी तुम्हाला पैसे काढून ते तुमच्या बँक खात्यात जमा करावे लागतील। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।